तेरे भगवंता दर्शन दे रे, तेरे भगवंता किति अंत आता बहाशी अनंता, किति अंत आता बहाशी अनंता दर्शन दे रे, तेरे भगवंता दर्शन दे रे, तेरे भगवंता। माय पित्याची सेवा कुंडलिकाची, माय पित्याची सेवा कुंडलिकाची, भक्ती पाहिली तू कोऱ्या कुंभाराची, भक्ती पाहिली तू कोऱ्या कुंभाराची, तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता, तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता दर्शन। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। कर प्रेम की गंगा, पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा, पखारो इनके चरणों को बहाकर
कर प्रेम की गंगा। पधारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा। बहाकर प्रेम की गंगा। बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में, सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में। आया है दिल को सुकून के करीब आने में, आया है दिल को सुकून के करीब आने में। मुद्दत से प्यासी अखियों को मिला आज वो सागर, मुद्दत से प्यासी अखियों को मिला आज वो सागर। भटका था जिसको पाने की खातिर इस जमाने में, भटका था जिसको पाने की खातिर इस जमाने में। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। देख कर अपने बाबा को।
चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. तवा जोडलं मी हात, जवा सारच थांबल तवा जोडलं मी हात. खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट, छळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या, मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या. माझ्या घरातच झाल्या जशा युगांच्या वाऱ्या. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. बघ अवघ्या जगाच, आता उघडल दार बघ अवघ्या जगाच. तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात, तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात. जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख, जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख. तुझ्या पायावर माझ्या सवांचा अभिषेक. मायलेकराची नाळ कधी तुटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही.
गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनुसुयात्री सुकुमारा दत्तदया घनदयावरा पद्मकमण्डलु गदाधरा त्रिशूलहे शोभे करा षड्विध आयुध परिकरा पूर्णानन्दावतारा शुभस्म रुद्राक्षाभरणा भवभय दुःख निवारणा काषायाम्बर वसनधरा श्रीमेघश्याम सुन्दरा अवधूता हे गिरिवरा ओजस्तेजोद्युतिधरा षड्भुजमूर्ति विराजिता विश्वरूप हे विश्वंभरा भक्तप्रिय वज्र पंजरा दीनांचा उद्धार करा दत्तात्रेय अवतारा श्रीपाद नरसिंहवरा नित्य निरंजन ओंकारा कलियुगी ऐसी आकारा जन्म घेसी तू पिठापुरा सच्चिद घन तू शुभंकरा शाश्वत पावन तपोवरा शब्द दाविसी ओंकारा कृष्ण संगमी तरुवरा नित्य वसे औदुंबरा विप्र रूप वैराग्यवरा प्रियजन हे परमेश्वरा हे मुनिजन मानस चंद्रा तू गुरुवर धैर्य समुद्रा जगदीशा जगदोद्धारा उद्धारी मज गुरुवरा करुणानिधि करुणाकारा निर्गुण हे निर्विकारा गुरुराया कल्याण करा निजानंदी दृढ करा चिन्मय चिद्घन चिदंबरा अंतरयोगी अगोचरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा स्वामी समर्था कृपा करा दिगंबरा 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 दिगंबरा
चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुःखी संसाराची तोडून या गाठ, दुःखी संसाराची तोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, पाहून घे सारे फिरवीती पाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मन शांत होता पुन्हा लागे. हरि विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 हरि विठ्ठल जय जय विठ्ठल. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय
भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप. सर्व भाविक भक्तांना माझा अनंत कोटी नतमस्तक आहे. एवढा वेळ आपण या जीवनामधून दिला त्याबद्दल मी तुमचं उत्तराई होऊ शकत नाही, शब्दानेही उत्तराई होऊ शकत नाही आणि कृतीने होऊ शकत नाही. एवढा मोठं कार्य आज तुम्ही दत्त महाराजांच्या आशीर्वादात पार पाडलेलं आहे. माझी सर्वांना सर्व समस्त ग्रामस्थ पाटोळचे कृषी सर्व भाविक भक्त पंढरपूर पर्यंतची जी सर्व मंडळी आहे दिंडीला सहकार्य करणारी पाटोदा ती पंढरपूर आणि पाटोदा ती पैठण दिंडी करता सर्व भाविक भक्त जे आलेले आहेत ज्यांनी सहकार्य चालू आहे ज्यांचं दिंडी करता अशा सर्व भक्तगणांना सर्व भाविकांना माझं कोटी कोटी नतमस्तक आहे. विनंती आपणाला हात जोडून आहे. तेवढा वेळ आपण दिला आता थोडा वेळ शांतता आणि प्रसाद घ्यायचा आणि प्रसाद घेतल्याशिवाय तरी आहे ते ज्यांच्या मोठ्या सहकार्याने आणि ज्याच्यामुळे माझी वारी घडू शकली. अन्यथा 1.5 महिना 2 महिने 3 महिने ज्या काही साधना करीत आलो त्या साधना ज्यांच्यामुळे शक्य झाल्या ज्यांनी सांभाळलं ते माझे आदरणीय परम हरिभक्ती परायण दादा महाराज माने यांच्या सहकार्यामुळे ही वारी घडली. लहानपणापासून ज्यांनी इथे आपलं उभं आयुष्य घातलंय आणि त्यामुळे अनेक गोष्टी मला करता आल्या, परमार्थिक साधना करता आल्या. मठ मोकळा सोडून दिला त्याचा विचार माझ्याजवळ नाही. काय व्हावं मठात कसं व्हावं कसं घडावं याचा विचार माझ्याजवळ नाही. हे तुम्ही करायचा विचार करता आला तर ती व्यवस्थेचं कार्य पूजा आणि मठातील गोमातीची सेवा येणाऱ्या अतिथीचं सर्व व्यवस्था करण्याचं कार्य भोजन देण्याचं कार्य मी असो इथे नसो ते हरिभक्ती परायण दादा महाराज माने गांधणवाडी यांनी सगळ्यात जास्त मोठा मोबदला आहे त्यांना या कार्याचा. सगळ्यात मोठा श्रेय त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे गेलो हे लक्षात ठेवा. त्यांना सहकार्य करणारे आमचे चोपदार हरिभक्ती परायण दादा महाराज वीर यांनी मोठं योगदान दिलं. मठामध्ये काय कमी जास्त आहे रोज येऊन राहणं सोबत करणं हेही मोठं योगदान. आशीर्वादाने मी या ठिकाणाहून प्रयाण केलेलं आहे. प्रत्येकाचं नाव घेणं अशक्य गोष्ट आहे, वेळ घालणं चांगली गोष्ट नाही. पुढचं कार्य व्हावं या ठिकाणी आदरणीय सन्माननीय माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांचं आगमन झालेलं आहे, उपस्थित झालेले आहेत आणि श्री संत मीराबाई महाराज संस्थान आईसाहेब या उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण आदरणीय राधाताई महाराज
या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व महाराज मंडळी अजून कोण कोण आले असतील तर माझ्यापर्यंत यादी आलेली नाही, पण सर्वांचंच नाव या ठिकाणी पुकारण्यात येईल जिथे यादी गेली असेल पुढे. पण अगोदर सर्वांच्या अगोदर माझ्याबरोबर येणारे जे सहकारी आहेत, ज्यांच्यामुळे मी वाटचाल त्यांच्या आनंदामध्ये करू शकलो, ते सर्व 65 मंडळी जी आहे, काही एक दोन अजून वाढलेले आहेत रस्त्याने, या सर्व मंडळीचं अगोदर स्वागत करायचंय आणि सर्वांच्या अगोदर दादा महाराज मानेचं सत्कार आणि स्वागत करायचं, नंतर आमच्या भक्त मंडळीचं करायचं आणि सर्वात शेवटी आलेल्या मान्यवरांचं सगळ्यांचं महाराज मंडळीचं स्वागत करायचं. ज्यांनी अन्नदान केलेलं आहे, आर्थिक सहाय्य केलेलं आहे, यासाठी त्या सर्वांचं सहकार्य झाल्यानंतर सर्वांचा आभार, सर्वांचं स्वागत झाल्याच्या नंतर शेवटी सर्वात तुमच्या आशीर्वादामुळे, पंचकृषीच्या आशीर्वादामुळे, सर्व भक्तगणांच्या आशीर्वादामुळे, सर्व मान्यवरांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं. कुठलंही कार्य, कुठलीही मनोगत मनात बाळगून कार्य सिद्धीत जात नाही, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला निरपेक्ष सेवा करावी लागते त्यावेळेला महाराज सेवा घेत असतात. हे शरीर म्हणजे काय, कशाचं बनलेलं आहे काय, दुसरं हाडामासाचं देह आहे, याला सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. पण या सगळ्याचा त्याग करून सेवा घेणं हे माझ्या हातातली गोष्ट नाही. करायची इच्छा होते, पण सेवा घ्यायची इच्छा दत्त महाराजांच्या हातात असते. त्या महाराजांनी ज्या वेळेला स्वीकार केला त्यावेळेला ही सेवा त्यांच्या चरणावर समर्पित झाली. 10,000 पायरी वर चढताना मला वाटत नव्हतं मी पाटोद्याला माघारी येईल. एवढा मोठा वीक पॉइंट झालता एका ठिकाणी, पण महाराजांच्या आशीर्वादामुळे ती ऊर्जा पुन्हा प्राप्त झाली आणि तुम्हा सर्व भक्त मंडळींचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संत मंडळीचं दर्शनाचा योग पुन्हा आला, तो दत्त महाराजांच्या कृपेने. एवढं सांगतो आणि स्वागत मी सांगितल्याप्रमाणे सर्वांचं करावं. नंतर सर्व मान्यवर आणि महाराज मंडळी जे कोण आले असतील त्यांना 2 शब्द व्यक्त करण्याकरता संधी द्या आणि त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपलं मनोगत व्यक्त करून बाकीच्या सर्व भाविक भक्तांना प्रसाद करण्याकरता आणि सवड द्यावी, दर्शनाकरता सवड द्यावी, एवढी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. श्री गुरुदेव दत्त. खरं तर नेमिनाथ भगवान मंदिर, गिरजंगल, कमंडोल कुंड, अंबा मातेचं स्थान असं अनेक प्रत्यक्ष ज्यांचं निवासस्थान झालेलं आहे असे ठिकाण म्हणजे पर्वत शिखराचा समूह असलेला गिरनार पर्वत. 10,000 पायऱ्या चढून जाणं ही शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्त भक्तांनी एकदा तिथं जायला पाहिजे या विचारानं आपल्या उपासनेच्या भावबळावर दत्तप्रभूचा अक्षय निवासस्थान असलेला गिरनार पर्वत ज्यांनी पार केलेला आहे ही वारी, ते आदरणीय सतीश महाराज उरणकर आणि त्यांच्या समवेत गेलेले 65 त्यांचे भक्तगण, या सर्व लोकांचा गौरवाचा या ठिकाणी आयोजन सर्व भाविक भक्ताच्या वतीने आयोजित आहे. तत्पूर्वी सर्व 65 भक्तांच्या महाराजांना विनंती करतो त्यांनी समोर जाऊन स्वागत घ्यायचं. दादा महाराजांनंतर सुनंदाताई उरणकर, त्यानंतर सुनंदाताई उरणकर आणि गीताताई उरणकर यांना विनंती करतो. सखुबाई बापूराव भाकरे, सुभद्राबाई बाबासाहेब लवळ, आशाबाई बाळासाहेब जाधव, मंगल विलास जाधव, कुसुम किसन जाधव, सुमित्रा उद्धव मंडले, संगीता गोरख भाकरे, मुक्ताबाई गैनाथ धलपे, दादासाहेब लवळ, जानू वीर, गणेश वीर, बाबूराव भाकरे, शिवाजीराव सुरवसे, नानासाहेब जाधव, उत्तरेश्वर पावसे, पोपटराव जाधव, खंडू जाधव, विलास गाडेकर, बंडू टेकाळे आणि बाबू पवार.
त्या सर्व 65 भक्तगणांचा या ठिकाणी यथोचित स्वागत अंगत आनंद महाराज उरणकर कथा ज्यानं परिश्रम केलेले आहेत, वाटचाल तर केलंच, पण गाड्या नुसत्या चालवल्या नाहीत या लोकांनी. नुसत्या गाड्या नेऊन नुसत्या गाड्या नाही चालू, ती भक्त म्हणून राहिलेली आहे. आणि ज्यांनी स्वतः कुठलाही अनुभव नसताना स्वादिष्ट प्रकारचं जेवण, भाजी बनवणं, खिचडी बनवणं, असं जे जी वेळ पडेल ते त्या ठिकाणी ती सहकार्य वैशिष्ट्य आहे. आणि आमच्या माता भगिनींनी स्वयंपाकाकरता फार मोठं सहकार्य केलेलं, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. विलास गाडेकर, बाबू पवार, ही सर्व मंडळी आणि आमचे कृष्णा महाराज दर्दे या सर्वांचा मंडळीचा सत्कार झाल्यानंतर या ठिकाणी आदरणीय राधाताई आईसाहेब संत मीराबाई संस्थान यांची उपस्थिती आहे. विधिमंडळाचे सदस्य आणि माजी मंत्री आदरणीय सुरेशांना भस, ओंकार ज्याचा वाचक जगत हेतू प्रेरक, तोची देव सच्चित सुख एकदत्त. खरं तर भक्तीने आणि सद्भक्तीने जे माझे अनन्य भावाने स्मरण करेल, त्याच्यामुळे नित्याक्षणी जाऊन त्याचं निराकरण करेल. वासुदेवानंद सरस्वती अविरतपणे जो कार्यरत आहे, प्रवाहित होत आहे, त्याचं कारण आहे की त्यांचे भक्ताच्या माध्यमातून सातत्यानं ते अवतार कार्य त्यांचं त्या भूमीमध्ये घडत आहे. गुरु आणि गुरूंचे गुरु असे असणारे दत्त भगवान हे विश्वात्मक देवतेमध्ये अग्रगण्य देवता आहे. आणि म्हणून ते आदरणीय सतीश महाराज उरणकर त्यांच्या सर्व यांच्या वतीनं आपल्या सर्व भावी भक्तांचे या ठिकाणी स्वागत आहे. नवनवीन त्यांच्या शिष्यगणामुळे आणि संतांमुळे प्रपंच आणि परमार्थ यांचा यथायोग्य मेळ ज्या संप्रदायाने महाराष्ट्राच्या विचारधारेला दिला. स्वागत संपल्यानंतर मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य, सर्व संतांनी महाराष्ट्राला भूवैकुंठ बनवलेले आहे आणि म्हणून कीर्तन सुख अमृताने महाराष्ट्राला भिजवण्याचं काम केलेलं आहे संत संप्रदायाने. ते सर्व राजकारण हे युग धर्माचं या ठिकाणी उपस्थित साधू संतांपैकी हरबापा आदरणीय आदरणीय राधाताई आईसाहेब, हरबापा आईसाहेब महाराजांचा सत्कार कृष्णा ढलपे यांना विनंती करतो. आपण सुनंदाताई उरणकर त्यांचं स्वागत. आदरणीय या ठिकाणी अजय भैया धोंडे यांना अशी विनंती करतो, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अजय भैया महाराजांनी तब्बल 45 दिवस जे पायी गिरणार असं कोणतंही जर काहीही दिंडीचं कोणतं आयोजन असेल की आम्हाला पण कल्पना आधी देण्यात यावी. आमच्याकडून जे काही सतीश महाराज उरणकर बाबा यांनी फक्त तळ हातावर पाणी बसेल एवढंच घेऊन त्यांनी उपासना केली. दत्त भगवानचे आदरणीय सन्माननीय सुरेश अण्णा साहेब अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमचे पत्रकार बंधू, नगरपंचायतच्या वतीने फार मोठा सन्मान शिवाजी चौकामध्ये सकाळी केलाय. काहीचं नाव राहतं, काहीचं पुन्हा होतं आपासाहेब बरं का. सोमनाथ भाऊ की याच्या अगोदर महाराजांनी 4 अनुष्ठान केले. तिकडं नरसोबाच्या वाडीला एक अनुष्ठानच्या पुण्यतिथीत महाराजांना म्हणलं कीर्तन घ्या. ते मला म्हणले नाही आईसाहेब माझी वारी आहे, मी तिकडं पायी जात असतो. म्हणून ही तपश्चर्या महाराज सोपं नाही. एखाद्या साधूचं जीवन मी महाराजाबद्दल सांगून जाईल. 1 दिवसाचे महाराज असताना त्यांच्या आई वारल्या आणि 1 दिवसात वारकरी संप्रदायाचं ज्ञान घेतलं. याचं एकच कारण आहे
याला एकच म्हणतात की भगवंताला लागेल. मी सुद्धा फारसा वेळ घेणार नाही, पण एक दोन शब्द महाराजाबद्दल बोलणं हेही काळाची गरज आहे. त्यांचे पाठीमागे एक चिरंजीव आहेत, ते सुद्धा आनंद महाराज, ते सुद्धा हा हे बरोबरच होते. तेही भगवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन प्रचार प्रसाराचं काम निश्चितच त्यांचे चिरंजीव सुद्धा पुढे चालून करतील. आणि त्यांची पत्नी असेल, मुलगी, पूर्ण कुटुंब महाराजांचं या सेवेमध्ये होतं. खरं म्हणजे आयुष्यामध्ये एवढं सोपं नसतं, अध्यात्मामध्ये सुद्धा स्वतःचं बलिदान देणं. आणि दुसरी गोष्ट एक चालता चालता सांगून जाईल, महाराज आणि पुढारी म्हटलं की सामुदायिक संपत्ती. कोणी उठावं, त्यांच्यावर कसं बोलता येईल ते लोकांना बोलता सुद्धा येतं बरं का, कारण ही सामुदायिक माणसं असतात. पण साधूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सुख दुःख सहन केलेलं असतं. कोणाचे कधी सन्मान दिलेला पचवावा लागतो, कधी कधी त्रास झालेलाही पचवावा लागतो. महाराजांची आमची एक वेळेस बऱ्याच दिवसापूर्वी चर्चा झाली होती की अनेक त्यांनी म्हणजे ज्यांचे एक दिवसाचे असताना आई वाढले, अनेक संघर्षातून आयुष्य इथपर्यंत आलं. पण मला असं वाटतं महाराजांच्या आयुष्याचं नक्कीच सोनं झालं आणि तुमचं आमचं सुद्धा सोनं झालंय. आणि आजचा इतिहास बरं का, पाटोदाकर नगरी आमच्या माता भगिनी पुरुष मंडळांनी लिहावं असं अध्यात्माचं कार्य महाराजांनी केलेलं आहे. महाराज, मी भगवान बाबांच्या, वामन भाऊ महाराजांच्या चरणी, नगद नारायण महाराजांच्या चरणी आणि श्री संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी हृदयापासून प्रार्थना करते की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचं धर्माचं कार्य नेहमी अष्टागायत चालत राहो. पहिले आईसाहेबांनी पायी यात्रा केली होती. आम्ही म्हणलं काशीला यात्रा करायची, 19 एप्रिलला जायचे, पण आम्ही रेल्वेने जाणार, गाडीने जाणार, पायी नाही कुणी करू शकत. अनेक महाराज करतात. म्हणून अजून मी एकदा उल्लेख करते, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. पायाने तीर्थयात्रा केली, मुखाने दत्तात्रयाचं नामस्मरण केलंय. दत्त भगवंताची कृपा त्यांच्यावर सदैव राहील. आणि पुन्हा एकदा ज्या सगळ्या आमच्या तरुण मंडळी, कार्यकर्ते सगळ्यांनी सहकार्य केलंय, सगळे सकाळपासून उभेत, नियोजन केलंय, तन मन धन. आता महाराजांना सुद्धा जास्त बोलता येत नाही, पण त्यांच्यातर्फे मीही बोलते, ज्यांनी तन मन धन सहकार्य, अन्नदान, पाणी, सकाळपासून कार्यकर्ते सगळ्याला मनापासून धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्याच पाठीशी राहतील. आणि या ठिकाणीच वाणीला विराम देते. यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आनंद महाराजांना विनंती आहे की त्यांचा सत्कार त्यांचा करावा. पाटोदा आणि पंचक्रोशीतलं आदरणीय हरिभक्तीपरायण, आवाज वाढवू नका, आदरणीय हरिभक्तीपरायण सतीश महाराज उरणकर यांच्या गिरनार पर्वताच्या 1100 पायी परिक्रमेच्या समारोपाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे आदरस्थान हरिभक्तीपरायण राधाताई महाराज, श्री अजयजी धोंडे अप्पासाहेब आहेत, अबूशेठ आहेत, बळीभाऊ आहेत, बाप्पू आहेत, केशव महाराज या ठिकाणी आहेत, आमचे दादा या ठिकाणी बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे जे कोणी या देवस्थानावरती सतत लक्ष देतात, आम्ही येणारे कधी मध्ये आहे, परंतु सतत जे देवस्थानावरती जे म्हणून कार्यकर्ते इथे लक्ष देत असतील ते सर्व कार्यकर्ते, भाविक भक्त आणि 65 जे लोक इथपासून तिथपर्यंत गेले, त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या कार्याला मदत केली त्या सर्वांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. माझं मी एक गोष्ट कबूल केलेली आहे, दर्शन शेठला ते तुमचे लोकांचे ते परत द्या अथवा FD करा
परंतु मला जे सांगण्यात आलं होतं ते महाराजांच्या समक्ष आणि मायबाप सगळ्या भाविक भक्तांच्या समक्ष सांगतो की ट्रॅव्हलचे 1,30,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. मी शब्द दिला होता होय म्हणून, आणि त्याची मी प्रतिपूर्ती या ठिकाणी जे आहे ते उद्याच्या उद्या या ठिकाणी करतो. त्याचा निर्णय तुम्हाला जो करायचा तो तुम्ही करा. आणि ही पहिलीच परिक्रमा नाही आहे, ही 4थी आहे. नरसोबाच्या वाडीला पहिली झाली. गाणगापूर जे दत्ताचं मुख्य स्थान आहे तिथपर्यंत सुद्धा महाराज गेले, आणि माहूरगडाच्या दत्ता टेकडीला सुद्धा इथून पायी गेले. आणि आता तरी फक्त लेमन गोळी आहे. पूर्वी तर फक्त तुळशीचा पाला याच्यावरती ही परिक्रमा झालेली आहे. आता सद्यस्थितीमध्ये मेडिकलवाले थकले, पेपरवाले लिहून थकले, पत्रकार मंडळी अनेक इथं आहे. पण तरी सुद्धा बदलत्या जीवनशैलीमुळं आमच्या इथं आज दर 2 माणसाड, दर 3 माणसाड एका माणसाला शुगर झालेली आहे. आणि तरी सुद्धा डॉक्टर एकमेव एकच सल्ला देतात की तुम्ही 5 किलोमीटर चाला, दररोज 4 किलोमीटर चाला. पण ज्यांच्या कोणावरती ही पाळी येते ते प्रत्येक जण काय म्हणतो, सध्या पावसाळा आहे, पाऊस संपल्याच्या नंतर आपण चालायला सुरुवात करू. मग हिवाळा येतो, हिवाळ्यात सकाळी सकाळी फार थंडी वाजते, म्हणून आपण काय करू, संध्याकाळी चालू. संध्याकाळी चालणं होत नाही, आणि उन्हाळ्यामध्ये मग फार ऊन लागतंय म्हणून माझं चालणंच होत नाही. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं सतीश महाराज ज्या वेळेस मला म्हणाले होते त्यावेळेस, आज नाही, हे 5-6 महिन्यापूर्वी विषय झाला होता. ते म्हणले मी जाणार आहे आणि मी हे करणार आहे. मी म्हणलं महाराज शक्य होईल का? नाही नाही म्हणले 100% जाणार, मी करणार. आणि एक वाहनाने जाऊन पहिल्यांदा पाहणी सुद्धा करून आलो. आप्पासाहेबही त्याच्यामध्ये होते. आणि जाऊन आम्ही पाहून आलोत. आम्ही हे करणार. काय आहे, बोलणं फार सोपं असते. आता इथं आम्ही बोलणार आहे, पण खरं काय आहे आणि त्याची कसोटी काय आहे ती फक्त सतीश महाराजांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनाच येऊ शकते. आम्ही धन्य झालो, किमान आमचा सत्काराला इथं हात लागलेला, याच्यातच आम्ही कृतार्थ झालो. आम्हाला भरपूर काही मिळालं. कारण रस्त्याने चालताना सुद्धा मी माहिती घेत होतो, कुठपर्यंत गेलेत, काय गेलेत. मीही म्हणलो होतो मी 7 तारखेच्या आत येईल, पण नाही योग आला. माझी बहीण काहीतरी त्यांना भेटून गेली आणि आमच्या आबा नंतर गेले, पण मी त्यांचीही माहिती घेतली. ते सुद्धा रोपवेने गेले. अहो हे 1100 किलोमीटर अंतर, आणि त्याच्यानंतर 9,999 पायरी. 10,000ला फक्त एकच पायरी कमी आहे. आम्ही किती तरुण असो, काही असो. पिंटू काकांना ते भेटले होते, परत आलेले. हे काय भागवत बी होता. नाशिकमध्ये भेटले. म्हणलं कस काय? ते म्हणले 9,999 पायऱ्या चढलो आणि खाली उतरलो. 2 दिवस झाला अजून जागेवरती नाही. महाराज जसं म्हणाले आता तसं. परंतु हे खरोखर दिव्य आहे. इथपासून निघणं, 1-2 पिकअप बरोबर आणि सगळा सरादम घेऊन निघणं, आणि कोस दोर कोस प्रतिदिन 25 किलोमीटरच्या वरती चालणं, ही सोपी गोष्ट नाही महाराज. 25 किलोमीटर कशाला म्हणतात? आणि त्या जे चालत असतील त्यांच्या पायांनाच माहीत असेल. पायांचे चट्टे सुद्धा कदाचित गेले असतील अनेकांचे. आणि
जे काही फराळ करत असतील, अन्न ग्रहण करत असतील, त्यांची बाब वेगळी आहे. परंतु इथं फक्त पाणी प्यायचंय आणि एक लेमनची गोळी त्या ठिकाणी लागली तर शुगर डाऊन होऊ नये म्हणून. आणि तेवढं किलोमीटर चालायचं. मी माहिती घेतली तर ते म्हणले बाकीचे जरा थोडेफार ढिल्ले ढाल्ले व्हायचे, पण महाराज चालायला कोणालाच ऐकत नव्हतं. वयाचं 62वं वर्ष आहे महाराज, 64वं. माझ्या मते 64 वर्ष म्हणजे फार वर्ष नाहीयेत. आम्हाला तुमची 75वी साजरी करू द्या, तुमचं 100वं वर्ष सुद्धा साजरं करू द्या. आणि जसं सचिन तेंडुलकर शतकावरती शतक मारत गेला, तसं आयुष्याचं शतक तुमचं व्हावं आणि तुमचा सत्कार इथं व्हावा महाराज. आणि इथून पुढं महाराज आज जे पाटोदाकरांनी स्वागत केलेलं आहे, खरखर ज्या माय मावल्यांनी ज्यांनी ज्यांनी स्वागत केलं त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मी आभार मानणार आहे. की प्रत्येक गल्लीत घरोघरी सगळे लोक उत्साहानं, आणि आजपर्यंत कधीही मला वाटतं कोणाचीही मिरवणूक एवढी झाली नसेल. इतिहासात पहिली मिरवणूक आहे. आमच्या सुद्धा मिरवणुका होतात महाराज, परंतु आम्हाला सांगावं लागतं, नियोजन करावं लागतं, फोनाफोनी करावे लागतात. अधिकचं मोठं जर काही करायचं म्हणलं तर मग गाड्या पाठवाव्या लागतात. आणि गाड्या पाठवल्याच्या नंतर आलेले लोक मिरवणुकीत सामील होऊन आमचं भाषण ऐकल्याच्या नंतर जाताना त्यांची सोय सुद्धा करावी लागते. आणि तेही मिरवणुकीत आम्हाला लवकर म्हणावं लागतं की ही मिरवणूक लवकर आटपा, नाही तर ह्यातले निम्मे अर्धे निघून जातील आणि मग भाषण ऐकायला कोण थांबतील. अशी आमची अवस्था त्या ठिकाणी असते. म्हणजे लवकरात लवकर म्हणजे अर्ध्या ते पाऊण तासाच्या आत आपलं मिरवणूक संपली पाहिजे. आणि भाषणाचाही कार्यक्रम सगळा मिळून 1.25 तासाच्या आत उरकला पाहिजे. जुन्या जमान्यातले 3.5 तासाचे आणि 4 तासाचे चित्रपट पाहायची लोकांना आता सवय राहिलेली नाही. आता चित्रपट सुद्धा 1.5 तासाचेच होत आलेले आहे. आणि मी अनेक वर्ष पाहतोय बरं का, सभेमध्ये कोणत्याही पक्षाने किती मोठ्याच्या नेत्यांनी सभा ठेवू द्या, 1.25 तासाच्या वरती ज्या पक्षाची ज्या नेत्याची सभा जाईल मागचे लोक निम्मे अर्धे 1.25 तासाच्या नंतर गायब झालेले असतात. अहो आज तुम्ही असल्यापासून इथं आहात आणि आता 4:30 वाजलेत. तुम्हाला दर्शन घ्यायचंय, प्रसाद घ्यायचा आहे. प्रसादाची सुद्धा कोणाला भान इथं राहिलेली नाही. कोणीही म्हणलं नाही की अगोदर प्रसाद द्या. परंतु ही किमया कोणाची, तर ती आदरणीय सतीश महाराजांची. ही हिंमत जी तुम्ही केली महाराज, मी तुम्हाला खरंच नतमस्तक तुमच्या पायी होतो. खरोखर ही फार मोठी हिंमत तुम्ही केली. आणि फक्त लागली तर लेमन गोळी. अहो उपवास करायचा म्हणजे आमच्याकडे उपवासाचा अर्थ काय? वेगवेगळ्या प्रकारची खिचडी पाहिजे, हा पापड्या पाहिजेत, फळं पाहिजेत, शेंगदाणे पाहिजेत. काय काय मागतील त्याचा नियम नाही. काय काय जणांचे उपवास तर मला वाटतं ते पोट सुद्धा म्हणत असेल यांनी कशासाठी उपवास ठेवलाय हेच मला काही कळत नाही. विनाकारण अशा पद्धतीने समाज वागतो. परंतु सतत 45 दिवस, आणि मी ते फेसबुकवरती पाहत होतो, तर मागच्या वेळेस सुद्धा जे पाहणी करायच्या वेळेस
आणि आता गिरनार पर्वत चढल्याच्या नंतर दत्त महाराजांचं जिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं एक कुत्रा महाराजांच्या समोर येऊन त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. हा प्राणी दत्ताच्या शेजारी 100% त्या ठिकाणी असतो. त्याला कोणी सांगितलं, मग तो कसा काय तिथं आला आणि पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत ते बरोबर त्या ठिकाणी राहिलं. हे दिव्यच आहे. हे कोणाच्याही नशिबी नाही, ते तुमच्या नशिबी त्या ठिकाणी महाराज आलं. आणि 64 वर्ष वय. माझी एकच विनंती आहे महाराजांना की महाराज आता तुम्ही हे परिक्रमा करून आला, मला माहिती नव्हतं, परंतु उत्तराखंडमध्ये ज्या वेळेस ती दुर्घटना घडली होती आणि ती दुर्घटना घडल्याच्या नंतर बद्रीनाथ, केदारनाथ, ऋषिकेश, हरिद्वार या सगळ्या ठिकाणी मला जाण्याची संधी त्यावेळेस उपलब्ध झाली. अनेकांचे प्राण वाचवण्याचे सुद्धा पुण्यकाम हे माझ्या हाताला आलं. दिसेल त्या माणसाला एसटी लागलेली असते एसटीत बसून देणे, रेल्वे लागलेली असेल रेल्वेत बसून देणे. आणि वरती गर्दी जास्त होते बद्रीनाथावरती, पण ती गर्दी कमी करण्यासाठी इतर राज्यातलेही लोक 2 पैसे घेऊन जर खाली उतरत असतील तर मधल्या पायी रस्त्याने काढून द्यायचं सुद्धा काम आम्ही त्यावेळेस केलं. आणि आपणच इकडं म्हणतो यूपी, कोणी बिहार, कोणी अमक्या राज्याचा, परंतु तिथे परिस्थिती तशी नाही आहे. धार्मिक दृष्ट्या भारत देश इतका पक्का हे कुठं कळालं मला बद्रीनाथाला. आणि तिथं मला त्यांनी सांगितलं की बाबा या वर्षीचा मान केरळचा आहे, पुढच्या वर्षीचा मान तामिळनाडूचा आहे, नंतर महाराष्ट्राचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तिथं संपूर्ण देश जो आहे तो बांधून ठेवलेला आहे. आणि हेलिकॉप्टरमध्ये जाण्या येण्याची संधी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस कळालं की 72 तास हेलिकॉप्टर चालवल्याच्या नंतर त्या पायलटची बॉडीची तपासणी होते. मी एकच विनंती करेल महाराजांना, हे फार मोठी परिक्रमा तुम्ही करून आलात, आजचा उद्याच्या दिवस तुम्ही आराम करा, परंतु एकदा बॉडी चेकअप करून घ्या, अशा प्रकारची माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीनं. का चेकअप करायचं की एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये ब्लडमधलं शुगर लेवल काय आहे, मिठाची लेवल काय आहे, बाकीच्या सुद्धा किडनीच्या वरती थोडंफार काही परिणाम झालाय का, किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरती अवयवावरती काही परिणाम झालाय का, याची तपासणी करून घेणं मेडिकल दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण हेलिकॉप्टरमध्ये 72 तास चालवलं हेलिकॉप्टर, म्हणून त्या पायलटची जर चेकअप होत असेल तर तुमचं सुद्धा चेकअप केलं पाहिजे. आणि जे म्हणजे इतरही कुणाला काही त्रास वगैरे झाला तर त्यांचं सुद्धा चेकअप करून घेतलं पाहिजे. आणि महाराज आता तुमच्या आदेशावरती आम्ही इथं जे म्हणून सांगाल ते फुल नाही फुलाची पाकळी काही ना काही काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथं केलेला आहे. आणि आज सर्व मायबाप भक्त जनांच्या, माता भगिनींच्या, वडीलधाऱ्यांच्या, युवकांच्या समोर या ठिकाणी मी शब्द देतो, कोणताही इंजिनियर आणा आणि तुम्हाला जे जे म्हणून पाहिजे त्याला लाखामध्ये मोजायचं नाही, अनलिमिट जे काही लागेल ते सांगा, एका वर्षात 1.5 वर्षामध्ये इथं उभं करण्याचं प्रामाणिक काम मी आणि नगरपंचायतीच्या वतीनं करू, एवढाच प्रामाणिक शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि तुमचं हे जे तुम्ही पुण्य कमावलेलं आहे त्याचा आशीर्वाद सर्वांच्या वरती, सर्व भक्तजनांच्या वरती
त्यात आम्ही बी आलो, आमच्यावरतीही आशीर्वाद असू द्यावा अशा प्रकारची विनम्र प्रार्थना करतो. आणि गरिबातल्या गरीब माणसावरती तुमचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. कारण दत्त देव जे आहेत, तुम्ही दत्ताचं कुठलंही ठाणं बघा, गरीब माणसंच जास्त जातात बरं का. गरिबांचाच देव आहे दत्त. नाथ संप्रदाय सुद्धा बघा, गरिबांचाच आहे. 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयाची देणगी देणारेच लोक जास्त आहेत. सफेद पांढरी चकाकती गाडी आणि फार पांढरे कपडे घालणारे लोक वर्गाने देतात असं काही चित्र नाही आहे. गरीब माणसं जी कळकटलेली आहेत, मळकटलेली आहेत, जे राबतात, ज्याचं आज खाल्लं तर उद्याची पंचायत आहे, असे गरीब माणसं मात्र दानामध्ये श्रेष्ठ राहतात. म्हणून जे जे गरीब इथं दान करीत असेल, त्या दान करणाऱ्या गरिबातल्या गरिबांपर्यंत तुमचा आणि दत्त महाराजाचा आशीर्वाद असू द्यावा एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा पाटोद्याच्या रहिवाशांच्या वतीने, तालुक्याच्या वतीनं आणि मी 3 जिल्ह्याच्या वतीनं तुमचं विनम्रपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हिंद. आणि यानंतर आनंद महाराज करतील. आणि यानंतर हरिभक्तीपरायण गणेश महाराज वारंगे, यानंतर हबप केशव महाराज जगदळे यांचं सुद्धा स्वागत सत्कार होईल. आनंद महाराज. यानंतर उपस्थित आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आपण गेल्या पाययात्रेमध्ये गेले होते आणि ज्यांना आपल्याला सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे, आदरणीय बाबांना विनंती करतो आपण आपले आशीर्वाद आम्हाला द्यावेत. आदरणीय परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकम नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सर्व दत्तप्रभू समान प्रत्यक्ष स्वरूप असणारे माता भगिनी, सर्व भाविक भक्त मंडळी, सर्व मान्यवर, सर्व साधू संत मंडळी, दत्ताप्रमाणे मला पूज्य आहेत. दत्त हे वेगळं काही नसून प्रत्यक्ष आहे. दत्त शब्दाचा अर्थच प्रत्यक्ष स्वरूप आहे. जे जेही आम्ही क्षणाक्षणाला अनुभवतो तेही दत्तच आहे. ही प्रचिती आपल्या जीवनामध्ये येणं हा उच्चांक आहे. मानवी जीवनामध्ये मनुष्य पायापुरता विचार करत पुढे चालत असतो, पण परमार्थिक साधना जी आहे ती परमार्थिक साधना ही सर्व समाज, सुखी दुःखी, श्रीमंत गरीब, लहान मोठा या सर्वाला घेऊन प्रत्येक स्वरूपामध्ये, प्रत्येकाच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष अनुभूती ही दत्त महाराजाची असते. हा उच्चांक जीवनामध्ये ज्याच्या होतो त्याला अधिकारी म्हटलं जातं. एरवी किती तपश्चर्या केली, भेद जर आपल्यामध्ये निर्माण झाला उपयोग होणार नाही. आपण किती मोठे किती लहान, आपण जर त्याच्यामध्ये भेद करत गेलो उपयोग होत नाही. सर्वांना समानता ही संप्रदायाची धोरा आहे. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणास, असा या संप्रदायाची धोरा आहे.
ही वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय दोन्ही समन्वय सारखाच आहे, काही फरक नाही. पण एकेका उपासना असते महाराज. घराण्याची माझी पारंपरिक उपासना दोन्ही घराण्याची, माझ्या गोंदकर घराण्याची जिथे मी जन्माला आलो ते माझ्या आईचं नाव साधना होतं. ती 1 दिवसाचा जन्म देऊन गेली आणि ती साधना करून घेतली. ती साधना, तिचं नाव साधना, तिने साधना करून घेतली. तिने या जीवनामध्ये साधना साध्य झाली, ती गेली पण साधना ठेवून गेली. म्हणून तुमच्या आश्रयाला यायचं कार्यभाग माझ्या जीवनामध्ये माझ्या नशिबाला आला. तुमच्यासारखी प्रेमळ भक्त मंडळी, प्रेमळ मान्यवर नेते, प्रेमळ सर्व संत सज्जन, गुणीजन कलाकार मंडळी यांचं सहवास लाभण्याचं कार्य खऱ्या अर्थाने भगवंताचा आणि साधू संतांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत येऊ शकू. अन्यथा मी कसा जिवंत राहिला असतो एका दिवसाचा. पण त्याला काही करून घ्यायचं असेल म्हणून त्यांनी मला इथं पाठवलं. मला आत्याने माझा सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं. 4 वर्षाचा असताना कीर्तन करायचो मी लहानपणी. माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे खडतर प्रसंग जीवनामध्ये निर्माण झाले. प्रभू हा परीक्षा करत असतो, त्या परीक्षेला आपण टिकलं पाहिजे. अन्य परीक्षा होतात. आता जाताना तुम्हाला वाटलं का फार सुखी गेलो आम्ही? जाताना अनेक परीक्षा झाल्या. शेवटचा मुक्काम अतिशय खडतर परीक्षेचा झाला. 5 वाजता अण्णा आम्ही मुक्कामाला थांबलो की आता तिथे मुक्काम करायचा आहे. मंदिर आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. आम्ही त्या ठिकाणी थांबलो. मी पुढे जागा बघायला 20 किलोमीटर म्हणून तिथून पुढे गेलो. जागा बघून पुन्हा माघार येऊन पायी चालत जायचे. मुक्काम तर तिथे आहे. प्रसंग कसा असतो 1 मिनिटात सांग. तिथे मुक्कामाला सर्व थांबलो. सगळे लोक आपण तिथं थांबले. मी पुढे जाऊन जागा बघून आलो. माघारी आल्यानंतर थोडा विसावलो की त्या ठिकाणी तिथली जी मंडळी होती त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं थांबायचं नाही. आणि दिवस मावळून गेला होता त्या दिवशी. मला वाटतं दिलीप शेठ कांकरिया आणि कोण अजून बरोबर होते त्यांच्या, ते आले होते. त्या का निघाले महाराज? म्हणलं आपल्याला पुढे जायचं. म्हणजे आता हे कोणता टाइम? इथं मुक्काम होता ना. म्हणलं नाही. त्यांनी सांगितलं इथं थांबायचं नाही. काय प्रसंग असतो. एवढा समाज, मी एकटा गेलो असतो तर काही वाटलं नसतं, एकटा निघून गेलो असतो. एवढा समाजाला रात्री माता भगिनीला घेऊन चालायचे. पुन्हा पुढच्या कुठं मुक्काम आहे नियोजित नाही, कुठं उतरावं, कोणाकडं थांबावं, असं काय अचानक शेवटच्या मुक्कामाचा विषय आहे अभिषेक. आणि मग तेवढं सगळं करून त्यांना कुठं कोणाच्यावर राग काढतात, कोणाला काय म्हणता, कोणाला विनंती करता, कोणी ओळखीची ना पाळखीची. हे सुद्धा महाराजांचाच अनुभव आहे. ही सुद्धा प्रत्यक्ष परिस्थिती आहे. ही सुद्धा महाराजांनीच निर्माण केली. आता कसा चालतोय पुढे पाहू. तेवढ्यावरही रात्री आम्ही रात्रीच्या 10:30 ते 11:15 पर्यंत ही सर्व भक्त मंडळी चलत होती वाटेने रात्री. आणि मग एका रस्त्याच्या कडेला आश्रय म्हणून आम्ही थांबलो. तिथं लाईट होता. तिथं एक छोटं मंदिर होतं. त्या लाईट मधून लाईट घेऊन आम्ही थोडे 1-2 बल्ब लावले आणि तिथं सर्व रात्री उघड्यावरती आराम केला. परीक्षा ही परीक्षा फार वाईट असते. माणसाच्या जीवनामध्ये परीक्षा ही प्रत्यक्षच आहे. प्रॅक्टिकल हे प्रत्यक्ष आहे आणि प्रत्यक्ष हे जीवन आहे आणि प्रत्यक्ष हेच दत्त आहे. त्यामध्ये चांगले वाईट अनुभव हे प्रत्यक्षच आहेत. कोणी निंदा करतं, कोणी वंदन करतं, हे प्रत्यक्ष आहे. हे प्रत्यक्ष अनुभूती त्यालाही पचवता आलं पाहिजे. माणसं कोणी अवमान करतं, अपमान करतं, हे प्रत्यक्ष दत्त प्रभूच आहे. कोण सन्मान करतं, हार घालतो, कोण शिव्या देतो, कोण तूप रोटी खाऊ घालतो, कोणी अर्धपोटी ठेवतो, कोणी खाऊ देत नाही. हे सगळं प्रत्यक्ष दत्त प्रचिती आहे, दत्त महाराजाचा. हे आम्हाला जीवनामध्ये कळत नाही. त्या साधनेमधून हे जीवन लक्षात येतं. ना माझी कोणाची दुश्मनी, कशा करता बाबा माझं काय घर मोडले नाही कोणी. ज्याने मोडले त्याला मी कधी काही मी शापशेवाद दिला नाही कुठला. हे लक्षात आहे. मोडले घर, मोडले नाही तर काय केले, काय राहिलेत का माझे घर? नाही राहिलं. ठीक आहे. आनंदामध्ये दुसऱ्या दिवशी येऊन ज्या भाविकांनी आम्हाला या ठिकाणी आश्रय दिला, ही भूमिदान दिली, एकनाथराव भाकरे, कैलासवासी एकनाथराव भाकरे
कैलासवासी भानुदासराव भाकरे, कैलासवासी सीतारामराव भाकरे, आता आहेत ते साहेबराव भाकरे आता सध्या आहेत, आणि महादेवराव भाकरे या 5 बंधूंनी 15 गुंठे जमीन या ठिकाणी दिली. परमेश्वराला माहित असेल पुढे काहीतरी असं घडायचं असेल याच्या नावावर जागा सुद्धा राहणार नाही. पाहिलं, माझा विचार जर केला, मी कधी कोणाला बोललो नाही, या प्रसंगाने 1 मिनिट घेतोच चालतो तुमचा. माझा जर विचार करायचं म्हणलं एवढं सोपी गोष्ट नाही. अब्जाधीश माणूस आहे, सगळ्या गोष्टीला ठोकर मारली. माझं पूर्वीचं जे घराणं गोंदकर घराणं जामखेडचं मूळ गाव साकत आहे. अब्जावधी इस्टेटीला लात मारून परमेश्वराच्या पायी समर्पण केलं. ज्यांनी मला सांभाळलं म्हणजे त्याच्या अधिकारामध्ये मला आश्रय भेटला ही गोष्ट खरी, पण त्यांनी सुद्धा पुढे ते घरही नावावर ठेवलं नाही. त्याची सुद्धा विक्री करावी लागली आणि अर्धे पैसे तुला घेणं अर्धे मला दे. काय होतं त्यावेळेस 5 लाख रुपयामध्ये 2.5 लाख रुपये मिळाले, 2.5 लाख त्यांना देऊन टाकले. अशी परिस्थिती ज्यांनी केली माझ्या जीवनामध्ये घरापासून ते दारापर्यंत, त्यांच्यावरही मी कधी कडकष्टी झालो नाही. मग तुमचा माझा काय बिचारांचा संबंध आहे? मी कडकष्टी तुमच्यावर कशाला होईल बरं? विचार करा. मी तुमच्या पायी लागून तुम्ही चांगलं व्हावं, तुम्हाला चांगले आशीर्वाद भेटावे, तुम्ही मोठं व्हावं ही माझी सदिच्छा आहे, सद्भावना आहे. मला दुसरं काही नाही भाऊ. व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा आणि जीवनाचा आनंद उपभोगा. याच्यापेक्षा दुसरं मला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? मला सांगा. का माझं तुमची दुश्मनी आहे? अहो मठाचं काम होईल नाही होईल, सगळ्यात मोठा मठ म्हणजे तुमचं जीवन सुधारणं, हाच मोठा मठ आहे. तुमचं जीवनामध्ये सुख अनुभवणं हा सगळ्यात मोठा मठ आहे. हे दगडाची भिताडा होतील नाही तर नाही होतील, त्याला काय महत्व आहे सांगा तुम्ही? होऊ नये असं माझं म्हणणं नाही. अण्णांनी शब्द दिलाय, व्हायला पाहिजे, समाजाची सेवा घडली पाहिजे, समाजाला व्यवस्था लागली पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण आणि व्हावं तर अति चांगली गोष्ट आहे. केशव महाराज जगदाळे गुरुजी म्हणतात की पुढच्या वर्षीपर्यंत होणारच आहे आणि तुम्ही अण्णाच्या पाठीमागे लागणारच आहेत आणि अण्णा हे करणारच आहेत. कारण मग अण्णाच्या गैरहजेरीमध्ये आम्ही अण्णाला जबाबदारी टाकून दिली सप्त्याच्या वेळेस. जे जे अण्णांनी करायचे, जे काही त्यांना वाटेल ते करा. मी म्हणतो तुम्हाला विकायचं असलं तरी विका, जे बी करायचं ते त्यांनी करावं, निर्णय त्यांच्यावर आहे. आणि आम्हाला आणि आमच्या सर्व भक्त मंडळाला तुम्ही सुखी करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यांनी शब्द दिलाय. सुख कोणतं आहे? सगळं जे जे काय वाटेल ते करायचे, हेच सुख असतं. दुसरं काय असतं? आम्हाला काय घेऊन जायचंय का संघ बरोबर बांधून? पण एक लक्षात ठेवा, त्यामुळे अजरामर कीर्ती होणार आहे. आपण मुख्यमंत्री पदापर्यंत जाल ही अपेक्षा मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, अपेक्षा बाळग. आणि निश्चित माझा शब्द महाराज ऐकतील आणि सुरेश अण्णा आदर्श एक ना एक दिवस 5 वर्षापर्यंत विना विलंब विना अडचणीचं मुख्यमंत्री राहतील. त्यांनी कार्य पूर्ण करावं. माझं एकट्याच नाही, बाजूचे जे काही देवस्थान लहान मोठे असतील त्यांनाही त्यांचं सहकार्य आहेच आहे, अजूनही त्यांनी करावं ही त्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो. आपणा सर्वांचं पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी पाण्याच्या जारसाठी आम्हाला बाटल्या दिल्या, त्रिमूर्ती ऐकवा, हे बाबूराव विठ्ठलराव जाधव यांनी सुद्धा ती पाण्याचे आमचं 10 जार दिले, त्याच्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. आणि त्रिमूर्ती मंडपचे मालक महादेव विठ्ठलराव जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व मॅनेजमेंट सगळी व्यवस्था केली. आणि सर्व तरुण आणि वृद्ध मंडळी माझ्या येण्याच्या अपेक्षेपासून प्रतीक्षा करत आपण सर्वांनी तन मन धनाने सहकार्य केलं. सर्व माता भगिनींनी आपला अमूल्य वेळ दिला. या ठिकाणी परगावहून आलेले जे सर्व भाविक भक्त मंडळी लांबून लांबून आलेले आहेत, आमचे नेरलेचे बप्पा पाटील आलेले आहेत, पुण्याहून अविनाशजी वामन आलेले आहेत, आनाळेची सर्व भक्त मंडळी आलेली आहे. सर्वांनी मिळून पुन्हा फुलाची पाकळी अशा स्वरूपाने कोणी आर्थिक सहाय्य केलंय त्याची यादी माझ्याकडे आहे. त्या यादीचं आपण प्रसाद घेता घेता तुम्ही ऐकताल.
यदा कदाचित नजर चुकीने माझ्याकडून एखादी गोष्ट जर विसरली असेल तर मला माफ करा. होऊ शकतं एवढ्या मोठ्या राड्यामध्ये अनेक जणांनी अन्नदान केलं, अनेक जणांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्यांचं सर्वांचा नाम उल्लेख आता आपण प्रसाद घेताना आपणाला ऐकायला भेटेल. सर्व मंडळींनी अगदी तनमन धनाने सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपणाला दत्त महाराज सुखी ठेवो सर्वांनाच. आणि अण्णांनी तर सर्वात मोठा भाग उचलला की तुमच्या गाडीचं काय जे असेल आम्ही हवालदिल झालो ती गाडी निघून जायची म्हणल्यावर. पण सर्व कार्यकर्त्यांनी म्हणले काळजी करायची नाही, तुम्ही बाकीचा विचार करू नका, फक्त काय करायचं ते दर्शन शेठ बोलले काय करायचं तेवढं सांगा. बोला आता काय नाही, फक्त बाबा हे भाविक मंडळी जिथं सुटतील तिथून घेऊन जा, दुसरं काय करणार. मग त्याने म्हणले आता तुम्ही काय निश्चिंत राहा. सर्वच कार्यकर्ते मंडळींनी अगदी खूप झटून आम्हाला इथपर्यंत व्यवस्थित. आणि काय आमची शान म्हणजे काय साधी होती का? कोणती गाडी होती ती? लक्झरी डबल स्लीपर कोच असं ना, आता विसरले शब्द आमचे. असं सगळा आनंद उपभोगी ती वारी आली. म्हणजे महाराज पहिल्या दिवसापासून असली गाडी पाहिजे होती, पण आसिफ शेठने आमच्यावर कृपाच केली नव्हती तेव्हा. पण नंतर आता त्यांचीच गाडी, तुमच्याच गाडीत यावं लागलं शेवट. इथं चांगली गोष्ट झाली, आपण सर्वांनी सहकार्य केलं. मी या ठिकाणी आपणाचं पुन्हा सर्वांचं आभार मानतो. आणि या ठिकाणी जे काही अलाउन्स सर आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं अलाउन्स केले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. सर्वप्रथम महिलांना दर्शन घेऊ द्यावा आणि महाप्रसाद लाभ देण्यात यावा. जसं जसं नंबर येईल तसं तसं आपण सर्वांनी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्वांनी शांततेने महाप्रसाद